नमस्कार. पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा जो प्रकल्प पुरंदरमध्ये होत आहे या प्रकल्पामध्ये संमती देण्याच्या प्रक्रियेला सध्या वेग आला असून या संमती पत्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती तफावत गोंधळ झालेला सध्या चर्चा तालुक्यामध्ये रंगत आहे। या संदर्भात आपण सविस्तर व्हिडिओ आपण पुढे पाहणार आहोत। याआधी आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब, लाईक, शेअर जरूर करा आमच्या चॅनलला। पुरंदर तालुक्यातील विमानतळाचा जो प्रकल्प आहे हा 7ही गावातील स्थानिक शेतकऱ्यांचा सुरुवातीपासूनच खरं तर मोठ्या प्रमाणावर विरोध होता। पुरंदर बाहेरील काही जे गुंतवणूकदार आहेत या गुंतवणूकदार लोकांनी संमतीपत्र देण्यामध्ये सुरुवात केलेली आहे। जे संमतीपत्र द्यायचे आहेत त्यांना देऊ द्यात अशी शेतकऱ्यांनी भूमिका घेतलेली आहे। त्यांचा आमचा कुठलाही त्या गोष्टीला त्रास नाही किंवा ज्याला द्यायचे आहे त्यांनी द्याव द्यात, परंतु याच्यामध्ये देत असताना काही लोकांच्या जिल्हा प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावरती गोंधळ झालेला सध्या पाहावयास मिळत आहे। जिल्हा प्रशासनाने या संदर्भात कुठली अधिकृत आकडेवारी जाहीर केलेली नाही, त्यामुळे शासनाकडून सध्या शेतकरी व जे गुंतवणूकदार आहेत याच्यामध्ये भ्रमनिरास पाहावयास मिळतो। शासनाने कोणत्याही प्रकारचा संभ्रम निर्माण करू नये अशी माहिती देखील शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे। जे वस्तुनिष्ठ जे आहे ते शेतकऱ्यांनी द्यावं। तर पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण असेल, पारगाव, इखतपूर, मंजवडी, खानवडी, उदाचीवाडी अशा 7 गावांमध्ये हा प्रकल्प होत असून यासाठी साधारणतः 3000 एकर क्षेत्र हे संपादित केले जाणार आहे। शेतकऱ्यांचा जो प्रकल्प सुरुवातीपासून हा विरोध आहे प्रकल्पाला, हा विरोध खरं तर मावळण्यासाठी 1070 एकराचा शासनाने जे संपादनासाठी शेतकरी आमच्याकडे आले असल्याची भूमिका त्या ठिकाणी मांडली होती, परंतु याच्यामध्ये कुठलाही टप्पा त्यांनी पूर्ण केलेला नाही। संमतीपत्र जे शेतकऱ्यांचे आले अधिकृतरित्या खरं तर हे दिले जात नाही। यानंतर खरं तर संमतीपत्र भरून दिल्यानंतर शेतकऱ्यांची मोजणी करण्यात येणार आहे जमिनीची। त्या जमिनीच्या मोजणीनंतर खरं तर पुढची प्रक्रिया सुरू होईल। साधारणतः 25 ऑगस्ट रोजी हा संमतीपत्रासाठी सुरुवात झाली असून साधारणतः पहिल्या दिवशी 1070 एकरावरील क्षेत्र संमती मिळाली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून जाहीर करण्यात आले। दरम्यान जे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये खरं तर एकच खळबळ त्या ठिकाणी उडाली होती की आपण ह्या प्रकल्पाला विरोध करत आहोत, परंतु हा प्रकल्प विरोध करत असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांनी संमती दिल्या कशा। यानंतर खरं तर सर्व जे तेथील विमानतळ विरोधी जे काही लोक आहेत त्या विमानतळ विरोधी कृती समितीने जिल्हा प्रशासनाची भेट घेतली। याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की ह्याच्यामध्ये आमच्याकडून तांत्रिकदृष्ट्या काही अडचणी आलेल्या आहेत आणि या अडचणी आलेल्या आहेत त्या आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि याच्यामध्ये खरी वस्तुस्थिती जी आहे, ज्या इन्व्हेस्टर असतील बाहेरचे त्यांनी ज्या संमत्या दिलेल्या आहेत त्या संमत्या नक्की कोणत्या धर्तीवरती आहेत किंवा संमत्या किती हेक्टरवरती किंवा एकरावरती मिळालेल्या आहेत, एकर आणि हेक्टर, गुंठे याच्यामध्ये खरं तर नवीन जे काही कंत्राटी कर्मचारी बसवलेले आहेत त्यांना याचा गोंधळ कळाला नाही आणि त्यामुळे हा सगळा विपर्यास झालेला आहे। तर विश्वसनीय सूत्रांकडून आम्हाला जी माहिती मिळाली त्याच्यामध्ये जे उपजिल्हाधिकारी आहेत कल्याण पांढरे यांच्याकडे साधारणतः 211 एकराची संमती प्राप्त झाली होती पहिल्या दिवशी आणि ज्या उपविभागीय अधिकारी त्यांच्याकडे भूसंपादनासाठी साधारणतः जी गाव आहेत त्याच्यामध्ये साधारणतः 150 ते 250 एकरापर्यंत शेतकऱ्यांनी संमती दिल्याची प्राथमिक माहिती आमच्या समोर आली होती। परंतु जे जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे जो टेबल आहे, ज्या जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलमध्ये कुठल्याही प्रकारचा जो आकडा होता तो डाटा संध्याकाळी उशिरापर्यंत मिळालेला नव्हता किंवा याच्या संदर्भात कुठल्याही वेबसाईटवरती त्यांनी जाहीर केलेले नव्हते। ऑनलाईन पद्धतीने हे सगळं खरं तर फॉर्म भरून घेतले जात आहेत आणि डाटा एकत्रित केला जात आहे, परंतु काल गणेश स्थापनेची सुट्टी असल्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही अधिकृत आकडेवारी शासनाकडून जाहीर करण्यात आलेली नाही। 2 दिवसाची आकडेवारी खरं तर आज संध्याकाळपर्यंत जिल्हा प्रशासनाने देणे अपेक्षित आहे। आता या संदर्भात आपण जे शासनाकडून अधिकृत माहिती येत आहे त्याची खरं तर आपण प्रतीक्षा करूयात, परंतु हा झालेला गोंधळ हा शासनाने मान्य केलेला आहे की आता आमच्यामध्ये ही त्रुटी झालेली आहे आणि आपण खरं तर ही त्रुटी दूर करण्यासाठी लवकरच याच्या संदर्भामध्ये पुढील जे प्रक्रिया आहे ती पूर्ण करू आणि योग्य ती माहिती जी आहे ती सर्व शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवू। धन्यवाद।